अचानकच नियोजन झालं. जसं मागच्या मुलाखतीत अमरनं शब्द दिला होता, तो शब्द आज त्यानं पूर्ण करून दाखवला आणि त्याला साथ दिली आमच्या विजयभाऊंनी. आणि त्यांनी दोघांनी मिळून हा आजचा जो विजय आहे तो खिचून आणलाय. मित्रांनो, जसं की आज सेमी कडन काढून मागाशीच बाईंची पाठी घेतली. आज एक नंबरचा मानकरी ठरला सर्जा. बाय नमस्कार. नमस्ते. बाय, काय सांगाल ही यश कुणाला समर्पण किंवा काय म्हणाल एवढं सगळं यशाबद्दल? हे यश पूर्ण आमचे मित्र परिवार आणि ज्यांनी कष्ट केले आणि मी पडद्याच्या मागे राहून जे प्रत्येक वेळेला आम्हाला साथ देतात, आमचा कॉन्फिडन्स वाढवतात, त्यांच्यासाठी हा सगळा मला वाटतं 5 दिवसापूर्वी पण एक नंबर केला सर्जानं, आज परत एक केला. बाय, जसं श्वान क्षेत्रात भुंगार नाव केले तसंच बैलगाडी क्षेत्रात पण आता नाव सुरुवात झालं तुमचं. काय बोलाल बाय? खरं बघायला गेलं तर तुम्हीच आमची ओळख महाराष्ट्राला करून दिली, एक श्वान शर्यतीत आणि आज बैलगाडी शर्यतीत पण सगळ्यात अगोदर तुम्हीच बाईट घेतली आणि त्या निमित्तानं आज ओळख आमची महाराष्ट्राला व्हायला लागली. आज आमिर डांगे आपल्या बरोबर आहेत, एक चाहता वर्ग त्यांचा बिल आहे. काय बोलाल आमिर दादा बद्दल? कष्टात नवर राहिला पोरगा म्हणून काय सांगाल? एक सच्चा फॅन म्हणतो ना आपण, सच्चा बकासूरचा, तो बघायचा असेल तर आमिर भाईंच्याकडे बघून तुम्हाला लक्षात येईल की किती प्रेम आहे त्यांचं बकासूर बद्दल. निस्वार्थी प्रेम म्हणतो नाही, चालत पायी जाणे त्यांच्या घरापर्यंत आणि पायाला फोड आले तरी ते खचले नाहीत, थांबले नाहीत आणि पूर्ण त्यांनी त्यांचा जो शब्द होता ते करून दाखवला आणि महाराष्ट्राला दाखवलं की एका नंदीवरती खरं प्रेम जे आहे ते कसं करायचं असतंय. डांगे साहेब, काय सांगाल बाह्यांबद्दल? बाह्यांच्याच कराड जेवढी ओळख आहे, आता बैलगाडी क्षेत्रात असते, श्वान क्षेत्रात असते, नाव होत निघाली. भैयानाबद्दल म्हणलं तर आपल्याला म्हणजे मी जोपर्यंत करणार तर भैयाला मी बघितलं फर्स्ट, त्याशी मैदानातच फर्स्ट बघितलं. का तर आपण असा संयम आहे की आपल्याला कधी बडीशॉपचं व्यसन नाही, का तर रात्रंदिवस आपण कष्ट करतो, पण आद्यात नाही किंवा मध्यात नाही. पण भैयांची वेळ जून आली तशी एक कुठल्या कारणाने वेळ आली की भैयासने डायरेक्ट कॉल लावला, पण भैयाने माझा कॉल स्वीकारला. भैया तेव्हा बाहेर होते, पण असे मी म्हटलं की भैयासने मला कधी भेटलं, पण असं क्षण झालं की परवाशीच आमची भेट झाली. तर भैया मला एवढा आनंद झाला का नाही, तर भैयाने त्याशी गोष्ट मला सांगितली, तू कुठल्या बी अडचणीत राहा, तू कुठल्याही संकटात राहा, मला निम्म्या रात्रीचा कॉल किंवा माझी कुठली टीम असेल तुझ्यापाशी पोहोचेन आणि तुझा कुठला म्हणजे जे आपण कष्ट प्रामाणिक करतोय, जे आपलं करत राहायचं, आपली फॅमिली आहे, आपण गोरगरिबांचे व्हिडिओ करत राहायचं, आपलं कष्ट आहे ते प्रामाणिक करतो. आणि म्हणजे आपला देव बकासूरचा आज जेव्हा सर्जा मला सकाळी का आलं असाच, पण मी जरा छंग पडलं त्या दिवशी. तर भैया बोलले आणि आज लगेच गाडी पाहिली तर सकाळीच आम्हाला ड्रायव्हरला बोललो, आम्हाला ड्रायव्हर आज कुठं मोठा धमाक आपला होणारच आहे. पण म्हणलं पण जाऊ कडन गाडी सवरून जा, पण आज खरोखरची त्यांची टीम होती ना कडन, खरोखर मानलं बरं का ह्यांच्या टीमला, जी कडन प्रेक्षक जी उभा राहिला सगळ्यांनी एका शब्दाला माझं ऐकलं, मागवा तर मागवा म्हणले, का तर आपला देव पळायचा, आपला सर्जा पळायचा आहे. खरं माझं एका शब्दात त्यांनी ऐकलं, मागले आणि आपल्या देवाला निकाल घेतला. बाय, काय सांगाल कसं म्हणजे लावलं होतं कड आल्यावर? काय म्हणतो सर्जा पळतोच कडन, तर काही प्रॉब्लेमच नाही. जसं रणजित बनसोडेंनी सांगितलं, पब्लिकचा बेताचा बादशाह म्हणून संबोधलं त्यांनी, खूप बरं वाटलं. पब्लिकनं आपला सर्जा चांगला पळतोय आणि दोन्ही खांदी पब्लिकनं पळतोय चांगला, त्याचं समाधानी आहे आम्ही. आज आपले मित्र आहेत, काय सांगाल यांच्याबद्दल? पण असेल ना बैलावर? हो हो, हे आमचे मित्र आहेत, यांची पण आम्हाला खूप शुभेच्छा असतात, प्रत्येक वेळेला फोन करून विचारतात आणि असतात त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य. बाया, ही जी प्रेम आहे मित्रांचं किंवा कराडमध्ये तुमची कंपनीचं नाव फेमस आहे तुमच्या, काय तर काय सांगलं बाया त्याच्याबद्दल? काय नाही, आमचा मित्र परिवार आहे, यांचं प्रेम असंच राहून दे आमच्या सगळ्यांचं सर्जावरती, राजावरती आणि श्वान शर्यतीत आणि बैलगाडी शर्यतीमध्ये. असंच सगळ्यांनी आपला छोटा मोठा वाटा घेऊन शर्यतीला कसं वाढवता येईल त्याचं आपण पुढचं हे करूया. चालते बाया, पुढच्या वाटचाली शुभेच्छा. कोरेगावचं मोठं मैदान आहे ते थोडक्यात सांगा, त्याचं नियोजन सर्जाचं कसं राहील आपले? नियोजन झालेलं आहे, विजयभाऊंनी नियोजन केलेलं आहे आणि लवकरच एक चांगल्या नंदी बरोबर तुम्हाला सुंदर पायरा बघायला सुंदर पहिरा बघायला मिळणार. बाया, काय सांगाल सचिन दादाबद्दल? काय म्हणलं? खरं अर्थानं सांगायचं म्हटलं तर जे सर्जाबद्दल सांगायचं तर ती सांगायचं काम ह्यांनीच केलंय आमच्यापेक्षा जास्त. अरे वा. सचिन दादांनी त्याला उजेडात आणायचं काम केलंय. सर्जा आमचा अंधारातच होता, त्याला उजेडात आणायचं काम सचिन दादा. सचिन बद्दल सांगतो की सचिन बरंच काम चांगलं आहे बैलगाडी क्षेत्रात, आहे ना? सचिन दादा काय सांगशील तू? नाही, बैल पळतच होता, फक्त माणसांना ओळखायला होत नव्हतं की बाबा बैल पळतोय, पळणाऱ्या बैलाला आपल्या द्यायला पाहिजे होता बैल. कसं असतं बाई, आपण कारण मात्र होतो आहे ना, पण पळणारी वस्तू कधीच राहत नाही का नाही. आपण एक मार्ग होतो फक्त की दाखवून दिलं बैल पळतोय, बैलाला बैल लागला पाहिजे, बैलाला बैल लागला तर गाड्या मारेल. बाई, असं सचिननं बरीच कामं केलीत आहे ना. बऱ्याच लोकांना जे लोकांचं पैर वाचून जे बैल अंधारात राहतात त्यांना उजेडात आणायचं काम खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात कोण करत असेल तर सचिन. त्यांच्यामुळे आज बरीच बैल उजेडात आलेत. सचिन काय सांगशील? मालकांचे पण भरपूर कष्ट आहेत, कारण की अक्षरशः रात्री 1-1 वाजता आमचे फोन चालू असायचे की उद्या पैरा कुठला करायचा. म्हणजे पडत्या काळात काय या गोष्टी, त्यावेळेस बैल समोरच्यांना आपण भले किंवा तुमचं काय असेल ते घ्या, पण बैल द्या. का तर आपल्याला
बैल चांगली भेटली तर आपण कुठेतरी गुलालात राहणार आणि तेव्हा कुठेतरी चार दोन्ही चौघात बैल दिसणार. पळायला लागतात बाया, तवा नंबर होतो आहे ना. हो